आदिवासी लोकांवरती अन्याय अत्याचार करणारा गुंड प्रवृत्तीचा नालायक नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आपल्या पदाचा, वर्दीचा व अधिकाराचा दुरुपयोग करून भ्रष्ट पद्धतीने असंविधानिकरित्या पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरती 9 सामाजिक कार्यकर्त्यांना जिल्हा हद्दपारीची कारवाई केलेली आहे। या नालायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्तवरती बडतर्फीची कारवाई करा। असंविधानिकरित्या जो 9 सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारीचा आदेश पारित केलेला आहे तो आदेश रद्द करण्यात यावा। या पोलीस अधीक्षकाला हेही कळत नाही की सामाजिक कार्यकर्त्यांना हा जिल्हा हद्दपार करतो आणि गुंड लोकांना जिल्ह्यामध्ये ठेवतो, म्हणजे याची लायकी नाही असं यावरून समजतं। मला पोलीस कस्टडीमध्ये असताना जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा आणि यांना सेवेतून बडतर्फ करा। गेल्या 3 वर्षापासून एकाही विषयामध्ये आदिवासींना न्याय न देणारा आणि आदिवासींची सगळी प्रकरणं दडपून ठेवणारा उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना सेवेतून बडतर्फ करा। त्यानंतर जातीवादी आदिवासी तक्रारदारालाच लॉकअपमध्ये, पोलीस कोठडीमध्ये बंद करून ठेवणारा आणि आरोपीला वाचवणारा जातीवादी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून बडतर्फ करा। नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा, मटका, जुगार, दारू, गुटखा इत्यादी अवैध धंदे, ज्या अवैध धंद्याचे 100पेक्षा अधिक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा ते धंदे बंद न करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तवरती कारवाई झाली पाहिजे। हे अवैध धंदे बंद झाले पाहिजे। त्यानंतर आदिवासी लोकांवरती जे पोलीस नंदुरबारचे खोटे व बनावट गुन्हे दाखल करत आहेत ते बंद झाले पाहिजे। आमच्या आदिवासी तरुणांचे पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल्स परत करा। जय वळवी या आदिवासी तरुणाची नंदुरबारमध्ये खुलेआम चाकूने खून करून हत्या करण्यात आली। या हत्याकांडची SIT मार्फत चौकशी करा आणि या हत्याकांडमध्ये ज्यांच्यावर संशय येत आहेत ते आमदार चंद्रकांत रघुवंशी व तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह जे पोलीस यामध्ये सामील आहेत, संशयित आहेत, त्यांची SIT मार्फत चौकशी करा। अशा एकंदरीत नंदुरबार जिल्हा पोलिसांनी जे आदिवासी लोकांवरती, माझ्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे त्या संबंधित मागण्यांसाठी आज दिनांक 14 मे 2026 रोजी मी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर माझं 508वं उपोषण छेडलेलं आहे। माझ्या उपोषणाचं गेल्या 10 दिवसापूर्वी मी निवेदन दिलं होतं, तरी सुद्धा आज मला कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन माननीय पोलीस महानिरीक्षक यांनी दिलेलं नाही आहे। याचाच अर्थ हे नंदुरबारच्या दोषी आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का असाही प्रश्न मला इथं उपस्थित होतो। माननीय पोलीस महानिरीक्षक यांनी माझ्या मागण्यांबाबत दखल घ्यायला पाहिजे। त्यांनी जर दखल नाही घेतली तर याच्या पुढचं उपोषण मी उग्र असं उपोषण करणार आहे आणि ते उपोषण याच्या पुढे मी माननीय पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कार्यालयासमोर करणार आहे। तरी माझ्या उपोषणाची दखल महाशयांनी घ्यावी अशी मी विनंती करतो। तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त मुर्दाबाद।